महागडे लाईट वापरून सुद्धा जर पाहिजे तसा लुक फोटो किंवा व्हिडिओमध्ये मिळत नसेल तर बहुतेक लाईट मॉडिफिकेशनमध्ये काहीतरी गडबड होते. त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. लाईट मॉडिफिकेशनबद्दल लक्षात ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे सब्जेक्टच्या तुलनेत लाईट सोर्स जेवढा मोठा असेल तेवढा लाईट तुमचा सॉफ्ट असेल. आणि अर्थातच ह्याचं विरुद्ध पण खरं आहे की सब्जेक्टच्या तुलनेत लाईट सोर्स तुमचा जेवढा लहान असेल तेवढा तुमचा लाईट हार्ड असेल. म्हणजे सॉफ्ट लाईट मिळवण्यासाठी तुमचा लाईट सोर्स मोठा असणं गरजेचं आहे. आपण लाईट सोर्स दोन पद्धतीनं मोठा करू शकतो. एक म्हणजे अर्थातच जेवढा जमेल तेवढा मोठा मॉडिफायर घेणे, पण त्याला खर्च पण जास्त लागतो आणि सेटअप करायला जागा पण मोठी लागते. मग अशा वेळेला दुसरा उपाय आपण करू शकतो. जो आपला लाईट मॉडिफायर आहे तो आपल्या सब्जेक्टच्या जेवढ्या जवळ ठेवता येईल तेवढा जवळ ठेवावा. या ठिकाणी एकच मॉडिफायर मी जेव्हा सब्जेक्टच्या लांब ठेवतोय तेव्हा किती हार्ड शॅडो पडतात बघा. पण हाच लाईट मॉडिफायर जेव्हा मी सब्जेक्टच्या जेवढ्या जमेल तेवढ्या जवळ ठेवतोय अशा वेळेला या परिस्थितीमध्ये लाईट मॉडिफायर सब्जेक्टच्या दृष्टीने मोठा झाला आहे कारण तो जवळ आला आहे. मग अशा वेळेला शॅडो आपल्या किती सॉफ्ट झालेत बघा. हा झाला पहिला मुद्दा. आणि लाईट मॉडिफिकेशनमधला लक्षात ठेवायचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण लाईट कुठल्याही पद्धतीनं मॉडिफाय करतो तेव्हा लाईटची इंटेन्सिटी थोडीफार प्रमाणात का होईना कमी होते. जर आपण सॉफ्ट बॉक्स लावणार असू तर सॉफ्ट बॉक्सच्या एका पडद्यामधून जेव्हा लाईट पास होतो तेव्हा 1-2% का होईना तो नक्की कमी होतो. लाईट मॉडिफिकेशनचं अजून एक चांगलं उदाहरण जे ॲम्बियन्स क्रिएट करायसाठी नेहमी वापरलं जातं ते म्हणजे लाईट बाउन्स करणे. आता या ठिकाणी जेव्हा मी लाईट डायरेक्ट वापरतोय तेव्हा लाईट हार्ड आहे त्यामुळे आपल्या शॅडो खूप शार्प पडतात. पण हाच हार्ड लाईट जेव्हा मी सिलिंगवर टाकतो आणि तिथून बाउन्स होऊन इनडायरेक्ट पद्धतीनं सॉफ्ट लाईट खाली येतो तेव्हा तो सब्जेक्टवर खूप कमी पडतो. म्हणजे आपला बराचसा लाईट वाया जातो. यावरून लक्षात घ्यायची गोष्ट हीच की तुम्ही कुठल्या पद्धतीचं मॉडिफिकेशन लाईटवर करणार आहात त्यानुसार लाईटची पॉवर ठरेल. म्हणजे जर तुम्ही बाउन्स करून लाईट सब्जेक्टवर पाडणार असाल तर तुम्हाला जास्त पॉवरची लाईट घेणं गरजेचं आहे. आणि जर एक ड्रॅमॅटिक इफेक्टसाठी तुम्हाला डायरेक्ट लाईट वापरायचा असेल तर अशा वेळी तुम्हाला 30-40 वॉटचा लाईट सुद्धा भरपूर होऊन जाईल. लाईट मॉडिफिकेशनची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि फोटोग्राफी रिलेटेड अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पिक्सेल प्रसन्न.